सातारा आणि सांगलीच्या राजकारणात आता महायुतीसमोरच मोठं संकट उभं राहिलंय। कारण विधान परिषद निवडणुकीच्या या एका जागेवरून आता मित्र पक्षांमध्येच संघर्षाची ठिंगी पडल्याचं चित्र आहे। विशेष म्हणजे हा वाद विरोधकांशी नसून थेट महायुतीतील भाजप आणि शिंदे गटामध्ये रंगत असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतो की सातारा सांगलीच्या या जागेवरून महायुतीत नेमकं काय सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट स्थानिक स्वराज्य संस्थातील आपल्या मतदारांशी अत्यंत महत्त्वाची बैठक घेणार आहे। या बैठकीत स्थानिक नेत्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर थेट एकनाथ शिंदेंपर्यंत अहवाल पोचवला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। पण दुसरीकडे मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा आहे। मग नेमकं शंभूराज देसाई यांनी असं काय म्हटलंय? साताऱ्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष पेटणार का? आणि या संपूर्ण घडामोडीच्या विधान परिषद निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो? तर चला जाणून घेऊयात या संपूर्ण राजकीय घडामोडीचा सविस्तर आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सातारा सांगली विधान परिषद जागेसाठी महायुतीकडून एकमताने भाजपचे धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर महाविकास आघाडीकडून अभय सिंग जगताप हे उमेदवार आहेत। या निवडणुकीसाठी दिनांक 18 जून 2026 रोजी मतदान पार पडेल। महायुतीतील अंतर्गत मतभेद गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्यामुळे या निवडणुकीत महायुतीचे मते मोठ्या प्रमाणात फुटण्याची शक्यता आहे। हीच भीती लक्षात घेऊन भाजपने कमालीची सतर्कता दाखवली आहे। कारण सातारा आणि सांगलीमधील सर्वच भाजप लोकप्रतिनिधी जसे की नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य यांना तातडीने एका अज्ञात स्थळी सुट्टीवर पाठवण्याचा बंदोबस्त केला गेला आहे। दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी अगदी निवडणूक तोंडावर येऊन देखील आपली अधिकृत भूमिका अजूनपर्यंत स्पष्ट केलेली नाही। त्यामुळे या दोन्ही घटक पक्षातील उमेदवारांची बंडखोरी रोखणे हे देखील स्थानिक भाजपसमोर एक मोठं आव्हान मानलं जात आहे। या सर्व कारणांमुळे सांगली आणि साताऱ्यामधील भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झालंय। आता अशातच साताऱ्याच्या राजकारणातील शिवसेनेचे महत्त्वपूर्ण चेहरे मानल्या जाणाऱ्या मंत्री शंभूराज देसाई यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गटातील साताऱ्याचे आमदार मकरंद पाटील यांची भूमिका देखील या निवडणुकीत अत्यंत निर्णायक आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील हे दोन्ही महत्त्वपूर्ण नेते सध्या भाजपपासून नाराज असल्याची चर्चा आहे। आता अशातच दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ याच उक्तीचा वापर करून महाविकास आघाडी या अंतर्गत नाराजीचा फायदा घेत आपला डाव साधण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा फायदा होणार का, अशी देखील चर्चा सातारा आणि सांगली जिल्ह्यातील स्थानिक राजकीय पातळीवर केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाकडून मंगळवार दिनांक 16 जून 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे। या बैठकीत विधान परिषद निवडणुकीत मतदान करणारे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी म्हणजेच नगरसेवक, नगराध्यक्ष, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रतिनिधी आणि सभापती हे सर्व उपस्थित राहतील असे देखील सांगितले गेले आहे। मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत सर्वप्रथम लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले जाईल। त्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सोपवला जाईल। अशा प्रकारे महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही याचा अंतिम निर्णय मुंबईतील वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे। मंत्री शंभूराज देसाई यांची भाजपवरील नाराजी आज कोणापासूनही लपून नाही। त्यामुळे आता बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो याची स्थानिक पातळीवर सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे। तर दुसरीकडे साताऱ्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटात देखील मोठी राजकीय खलबतं सुरू आहेत। मंत्री मकरंद पाटील यांनी रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी राष्ट्रवादीच्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली। या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या भावना मांडत पुढील राजकीय भूमिकेचा
संपूर्ण अधिकार मकरंद पाटील यांच्याकडे सोपवला आहे, अशी माहिती समोर आली आहे. कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठीच कराड येथील महायुतीच्या बैठकीत गैरहजर राहिल्याचं मकरंद पाटील यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्याचप्रमाणे या विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही याचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करूनच घेतला जाईल, असं देखील त्यांनी सांगितलं. मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील राजकारणात महायुतीतील ही अंतर्गत लढाई काही नवीन नाही. याआधी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला होता. त्यावेळी भाजपच्या भूमिकेवर मंत्री शंभूराज देसाई यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्याचे पडसाद अगदी वरिष्ठ पातळीवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत उमटले होते. त्याचप्रमाणे मागील काही काळापासून साताऱ्यातील स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील भाजपपासून नाराज असल्याचं बोललं जात आहे. आता अशातच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे ही बदला घेण्याची चांगलीच संधी आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्या पक्षातील स्थानिक नेत्यांची समजूत काढतात की त्यांच्याच भूमिकेला पाठिंबा देतात, हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीतील या अंतर्गत संघर्षाचा फायदा घेत महाविकास आघाडी बाजी मारणार की महायुती पुन्हा एकत्र येणार? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.